नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत वांगे बटाट्याची चमचमीत आणि तरीदार भाजी। एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी आपण बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। तर आता इथे मी वांग्याच्या फोडी करून घेतल्यात आणि बटाट्याच्या देखील फोडी करून घेतलेल्या आहेत। बटाट्याची साल काढली, 2 बटाटे घेतले आणि त्याची साल काढून फोडी केल्यात। 5 ते 6 वांगे घेतले, त्याच्या देखील आपण इथे उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत। 4 भागामध्ये थोडेसे देठ आपण शिल्लक ठेवलेले आहेत, काही काढून घेतलेले आहेत। तर आता आपण मिक्सरचं भांडं घेतलंय, मसाला बनवून घेऊया। तर आपण छोटे 5 चमचे भरून इथे किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते मी भाजून घेतलेलं आहे। हलकासा गुलाबी रंग आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण अद्रक घालून घेऊया आणि लसणाच्या 10 ते 12 इथे पाकळ्या मी सोलून घेतल्या आहेत, त्या देखील घालून घेऊया। कोथिंबीर घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी न टाकता याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचंय। गॅसवरती आपण कढई ठेवून घेतलेली आहे। याच्यामध्ये मोठा चमचा भरून तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी छानपैकी इथे तडतडली आहे, तुम्ही बघू शकता। गॅस इथे मी कमी केलेला आहे। आता या अर्धा चमचा आपण याच्यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतले ते घालून घ्यायचे, पण अगोदर इथे मी चिमूटभर हिंग घालून घेतलेला आहे। हिंग घातल्यानंतर भाजीला खूप छान अशी चव लागते। तर आता याच्यामध्ये आपण जे खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया आणि 1 मिनिटभरासाठी तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने झणझणीत आणि तरीदार आपण इथे बटाट्याची आणि वांग्याची भाजी बनवतोय। जास्त वेळ लागत नाही आणि जास्त मसाल्याची सुद्धा आवश्यकता नाही। तर गॅस मी थोडासा वाढवलेला आहे। याच्यामध्ये मी 2 चिमूट हळद पावडर घालून घेतली आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊया। तर 2 कांदे घेतले, अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता इथे मी भाजीच्या कटरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आपण कांदा अगदी बारीक चिरून घेतला की ग्रेव्ही आपली पटकन तयार होते। आता कांदा व्यवस्थित असा एकत्र करून घेतलाय, हलकासा गुलाबी रंग येऊपर्यंत परतवून घेऊया। कांदा 1-2-3 मिनिटांसाठी मी छानपैकी परतवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आणि तो सुद्धा मी बारीक असा करून घेतलेला आहे, म्हणजे पटकन ग्रेव्ही आपली तयार होईल। तुम्ही प्युरी सुद्धा करून घालू शकता। आता टोमॅटो आपण याच्यामध्ये एकत्र करून घेतलेला आहे। आता कांदा आणि टोमॅटो पटकन मऊसूत होण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया। तर मीठ घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेऊया आणि 1-2-3 मिनिटं छानपैकी परतवून घेऊया। तर 2-3 मिनिटं इथे मी मध्यम गॅसवरती बघू शकता कांदा टोमॅटो छानपैकी इथे परतवून घेतलेला आहे। आता गॅस मी पुन्हा कमी केलेला आहे। याच्यामध्ये मसाले घालून घेऊया। तर 1.5 चमचा इथे मी धना पावडर घालून घेतली, अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि 1.5 चमचा इथे मी गरम मसाला घालून घेतलेला आहे। हळद पावडर आपण सुरुवातीला घालून घेतलेली आहे। आता हे छानपैकी एकत्र करून घेऊया। तर हे मसाले छानपैकी आपण एकत्र करून घेतलेले आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी 2-3 चमचे पाणी घालून घेतलं आणि ते याच्यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण अजून 2-3 चमचे पाणी घालून घेऊया, म्हणजे हा मसाला छानपैकी शिजेल, याची ग्रेव्ही छानपैकी तयार होईल। गॅस कमी करून ठेवायचा आणि कमी गॅसवरती आता हे 4-5 मिनिटांसाठी आपण छानपैकी शिजवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता कमी गॅसवरती मी अगदी 4-5 मिनिटांसाठी हे शिजवून घेतले। मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि तरी देखील खूप छान आलेली आहे, तेल सुटलेलं आहे मस्तपैकी। आता आपण एकत्र करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण बटाटे घालून घेऊया। तर पाण्यामधून बटाटे काढून घ्यायचे, व्यवस्थित निथळून घ्यायचे आणि या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे। तर मसाल्याला तुम्ही बघू शकता मस्त तरी सुटलेली आहे। आपण कमी गॅस ठेवला आणि कमी गॅसवरती 4-5 मिनिटांसाठी छानपैकी हे शिजवून घेतलं होतं। याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे ग्रेव्ही पटकन छान अशी एकसारखी तयार होते, मस्त शिजते देखील। आता बटाटे घालून घेतल्यानंतर हे मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊया 1-2-3 मिनिटांसाठी। एकदम सोप्या पद्धतीने झटपट ही भाजी तयार होते आणि खायला तितकी चविष्ट लागते। चपातीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत ही भाजी खूप छान लागते। तर 1-3-4 मिनिटांसाठी मी बटाटे मसाल्यामध्ये छानपैकी एकत्र करून घेतलेले आहे। गॅस आपण इथे मध्यम ठेवलेला आहे। आता याच्यामध्ये आपण वांग्याच्या फोडी घालून घेऊया। तर वांगी आणि बटाट्याच्या फोडी मी पाण्यामध्येच ठेवल्या होत्या, म्हणजे अजिबात काळ्या पडत नाही। तर तुम्ही बघू शकता बटाट्याच्या फोडी देखील काळ्या पडल्या नाही आणि वांग्याच्या फोडी सुद्धा अजिबात काळ्या पडलेल्या नाही। पाण्यामध्ये ठेवायच्या म्हणजे काळ्या पडत नाही। आता वांग्याच्या फोडी घालून घेतल्यानंतर आपण हे पुन्हा व्यवस्थित असं मसाल्यामध्ये बटाट्याच्या फोडी आणि वांग्याच्या फोडी व्यवस्थित एकत्र करून घेऊया। 3-4 मिनिटांसाठी मी कमी गॅसवरती ते मसाल्यामध्ये ना खूप छान अशा या फोडी एकत्र करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं तेल सुटलेलं आहे या मसाल्यामध्ये आणि फोडी देखील आपण व्यवस्थित अशा 3-4 मिनिटांसाठी एकत्र करून घेतलेल्या आहेत। चव देखील छान येते भाजीला आणि फोडी इथे मऊसूत झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता हलक्याशा। आता एकत्र करून घेतलं की आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। तर मी साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे, पाणी आपल्याला याच्यामध्ये गरम घालून घ्यायचे। तर एकत्र करून झालं की याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया।
आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, कारण की बटाट्याच्या फोडी पूर्णपणे आपल्या इथे कच्च्या आहेत, आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या आहे. त्याच्यासाठी थोडंसं पाणी आपण इथे जास्त घालून घेऊया. तर पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला ही भाजी छानपैकी मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची. खूप छान भाजी लागते खाण्यासाठी ही. अशा पद्धतीने भाजी जर तुम्ही वांग्या बटाट्याची नक्की बनवून बघा. आता आपण गॅस कमी ठेवूया आणि कमी गॅसवरती ही भाजी शिजवून घेऊया. मी याच्यावरती झाकण ठेवून घेतलेलं आहे. तर मधून मी 2-3 वेळेस ही भाजी एकत्र करून घेतली होती. तुम्ही बघू शकता भाजीला छानपैकी इथे उकळी आलेली आहे. भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे आणि घट्टसुद्धा झालेली आहे आणि तरी देखील खूप छान आलेली आहे. आता आपण हे एकत्र करून घेऊया आणि बटाटे शिजले की नाही आपण ते चेक करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मस्त असं बटाटा शिजलेला आहे. आता गॅस आपण बंद करूया आणि ग्रेव्हीसुद्धा खूप छान झालेली आहे अशा पद्धतीने. आणि थंड झाल्यानंतर ही अजून घट्टसर होते. याच्यावरती मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि मस्त वांगा बटाट्याची आपली इथे भाजी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील वांग्या बटाट्याची भाजी नक्की बनवून बघा. बनवायला जास्त वेळ लागत नाही, झटपट होते आणि खायला तितकीच स्वादिष्ट चविष्ट लागते. तर अशा पद्धतीने आपली वांगी आणि बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद.